कुतूहलाती सर्व प्रफुल्ल माला रसत वत्सुम सुंदर मंदिरे करतले संतांग स्थालिका भांड क्रीडन कौतुके प्रतिग्रहे भुजन हसन हास्यन रेमे रुद्ध परंपरा परधर्म कम चिदवा। या पंथाचे द्वितीय आचार्य भास्कर भट्ट बोडीकर यांची 40 आणि 40 मधला श्लोक आहे श्री प्रभूंच्या श्रीमूर्तीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे। स्वराला म्हणजे अनिर्बंध बडबड कुतूहलाती जे कौतुक आहे, प्रफुल्ल म्हणजे प्रसन्न अशी, माला म्हणजे फुलांची माला, रसत म्हणजे ज्यांच्या श्रीकंठामध्ये शोभून दिसत, वत्सुम सुंदर मंदिरे करतले संतांगे सारिका। वत्सु म्हणजे सुहास्य वदनाने सुंदर अशा राजमला। आपल्या पंथामध्ये प्रघात आहे नरसिंहमूर्ती नारायण मनाला राजमल म्हणण्याचा प्रघात आहे। डोमेग्राम आहे, बुद्धपूर आहे, जालना आहे, अनेक ठिकाणी। वत्सुम सुंदर मंदिर का प्रफुल्ल माला रसत वत्सुम सुंदर मंदिरे करतले संतांगे सारिका। वत्सुम म्हणजे सुहास्य वदनाने, सुंदर मंदिर म्हणजे सुंदर अशा राजमठामध्ये, करतले म्हणजे श्रीकाराची ठिकाणं टाळीवर, संतांगे सारिका म्हणजे टाळी वाजवणे, भांड क्रीडन कौतुके प्रतिग्रहे भुजन हसन। भांड म्हणजे जलपात, क्रीडन म्हणजे क्रीडा करे, कौतुके म्हणजे कौतुकाने, भांड क्रीडन कौतुके प्रतिग्रहे म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये पूर्ण गाठून भांड क्रीडन कौतुके प्रतिग्रहे भुजन हसन हास्यन। खाणे, हसणे आणि हसवणे। रेमे रुद्ध परंपरा परतरम तम चिद आख्यान। रेमे म्हणजे रममान झाले, रुद्रपूर ही ज्याला आमचे गोसावी परमेश्वर पूर्ण परात परतरम जो सर्वाहून श्रेष्ठ आहे, पराच्याही पलीकडे आहे। चिरगण अशी ज्याला नाम संज्ञा आहे, म्हणजे मायाचं हे धारण केलेलं तम चिदवाख्य चिदवाख्या ही चिदघन अशी आख्या म्हणजे नामना ज्याला आहे त्या श्री प्रभूंनी नमस्कार करतो असा या श्लोकाचा छोट्या मोठी शब्दशः अर्थ आहे। म्हणून आजचा आपला कोटीचा दिवस शेवटचाच म्हणावा, उद्या मला नोकरी करावं लागलं। पाडवा आहे उद्याचा आपला, आपण हिंदू सर्व आहोत आपण, आणि उद्या आपला पहिल्या वर्षाचा पहिला दिवस आहे। पण पूर्वी ॲडव्हान्स म्हणून कोटी सुरू करायच्या अगोदर त्या परमेश्वराला साक्षीतून स्मरण करून गुढी पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला देतो सर्वांना। नूतन वर्ष सर्वांना सुखात जावं, परमेश्वराने सर्वांचं रक्षण करावं, धर्मरक्षणाचं ध्येय रक्षणाचं ईश्वरानं सामर्थ्य सर्वांना देतो। आणि आपला चालू आहे प्रकरण मूर्ती ज्ञान प्रकरण चालू केलं आहे। अनेक जघन प्रदेश आठवायचा आहे, तो कसा आठवायचा? जगन म्हणजे मांडिकाचा जो भाग आहे त्याला जगन प्रदेश असं म्हणतात। जाणू आहे, मांडी आहे आणि जगन प्रदेश, 3 विषय आहेत। काय? जाणू, मांडी आणि जगन प्रदेश म्हणजे मांडिकाचा भाग। तो कसा आठवायचा आहे, आठवण कसे करायचे? स्मरण भावनेचं आहे, विकाराने सांगितलं। स्मरण हे भावनेचं आहे आणि भावना व्यक्त करायची लीळा आठवून। आणि आमच्या स्वामींचा जगन प्रदेश कसा? जगन प्रदेश ऐसा भाविजे ध्यायजे जे क्षुद्रा नदी सेतू बांधणे। जगन प्रदेश ऐसा भाविजी ध्यायजे, भावना आणि ध्यान आहे 2 शब्द आहेत। कार्य मी अर्थ सांगितला होता।
भावना म्हणजे कल्पकता ऐकली याची आणि ध्यान ते देखील याची, ध्यान ते देखील याची. हे देखिले तैसे आठवीचे, ज्यानं देखिले जैसे देखिले तैसे देखिले तैसे. आणि हे देखिले तैसे आठवणे जे संविधानाहून जे असंविधानाला आलेले आहेत त्यांनी देखिले तैसे आठवीचे. आणि जे असंविधानी आहेत त्यांनी जैसे ऐकिले तैसे आठवीचे. हा त्याच्यामधला फरक आपण लक्षात घ्यायचा. भावना भाविजे घ्यायचे, ती भावना करून स्वामींची जी श्रीमूर्त आहे आपल्या हृदयाला आणायचे, ते स्मरण करायचे. देवता हृदयासी ही आठवणे चिंतने स्मरणे. देवता म्हणजे वास्तविक परमेश्वर हृदयाला येतो असा अर्थ काय, असा अर्थ नाही. आणि म्हणून ध्यान आपल्याला करायचं की जगत प्रदेश कसा. स्वामींचा मुक्काम आहे साडेगावला. ही सर्व चरित्र आज आहे ते लोकांतामध्ये चरित्र आहे. आमचे देव लोकांतामध्ये आल्यानंतरचे चरित्र आहे. साडेगावला देवांचा मुक्काम आहे आणि त्या साडेगावाच्या दोन्ही गावाच्या मधून एक गोरी नावाची छोटीशी नदी आहे. क्षुद्रा नदी, ती छोटीशी नदी आहे. एक नदी वाहते. बाईस आहे ते बाईसा भिक्षेला निघालेले असतात. प्रेमी भक्ताला अष्टस्वभावाची पीडा नाही, खावं पाहिजे असंही काय, पण हे पुढीलाला भजन क्रिया घडावी. पुढीलाला ते भजन अशा प्रकारे घडलं की हे प्रेमी पात्र आहे, त्याच्यापुढे ईश्वर पात्र उरलं. ज्याला घडलं त्याला भाग्यवान आहेत ना. त्याला माहिती नाही हे कोण आहेत, ते जी पात्रता काय त्यांना माहिती नाही भजन घडणार काय. परंतु तुम्हाला ज्याला घडलं त्याचा हेतूही नाही काय देण्याचा. पूर्वभजन असेल की त्याचे पूर भरणाचे मनुष्य होण्याचे त्याला प्रकार आहे. सहेतुक जर भूतभजन घडलं तर मनुष्य देहाचा लेख निष्पन्न होतो. लोकमान्य टिळकांना प्रश्न विचारला होता, त्यावेळीची असणारी गोवास बाबा पुण्यात, त्यावेळी त्यांच्या घरी त्यांच्यानी गीते होती. त्यावेळी प्रश्न त्यांना विचारला होता की मनुष्य देह कशाने मिळतं सांगा. टिळक सांगू शकतो कशाने मनुष्य देह मिळतो. काही आपल्या ब्रह्मोध्या ज्ञानामध्ये कसा निर्वचित मनुष्य देह होण्याचे 13 प्रकार आहेत. तर सहेतुक भजनानं मनुष्य देहाचा लेप निष्पन्न होतो. तीच क्रिया जर निर्हेतुक घडली त्याने भूत भजन करायचं, त्याने ईश्वराच्या ज्ञानाचा अधिकार निष्पन्न होतो. आमचा सिद्धांत आहे. म्हणून बाईसा ते बाईसा भिक्षेला गेल्या आणि किचड म्हणजे चिकन होता, त्यामध्ये पाय घसरून बाईसा पडले. आमच्या देवाने ते पाहिलं. माझा भक्त आणि त्याची अशी फजिती. भक्त माझा आहे काय, देवीवीर भक्ताशी उरलेच नाही काही. ज्ञानिया उरतो, प्रेमिया उरत नाही पाहिजे. देवीवीर भक्ताशी उरलेच नाही. बाईसा पडल्या, बाईसांची फटफजी आमच्या देवाने पाहिली. माझा आणि भक्तांची अशा प्रकारची फटफजी मनुष्य विषयाची लीळा आहे. अभिमानाचं कार्य आहे. रमेश निर्भिमान आहे, तर आपल्या लागी स्वाभिमानाचे स्वाभिमान आहे. आपल्या लागी लकोबाईला सांगितलं, बाई येत याचा अभिमान हे काही या प्रति बोलिले की या प्रति बोलिले, असा अभिमान आहे. मेघ अवधूत म्हणजे संन्यासी आमच्या देवांच्या बरोबर आहेत. वडवाळी अवधूता दीक्षांना आमच्या देवांच्या बरोबर आहेत. आणि दिवाळीच्या पाहिलं आणि त्या अवधूताच्या साह्यानं एक पूल तयार केला. काय अवधूताच्या साह्यानं आहे त्या ठिकाणी पूल तयार करत असताना ते भावना व्यक्त करायची. छोटीशी आपलं छोटंसं चरित्र आहे. अवधूताला घेतला आणि त्यावेळी त्याने आमच्या स्वामींनी मेघवर्णी पाग्याचा घाटाही घातलेला आहे. की पुढे चरित्र एका अवधूताच्या साह्यानं एक छोटासा पूल आमची देवात तयार करतात. आणि तो पूल तयार करत असताना हा जो निष्काम दयाघन परमेश्वर जो आहे आमचा काय, एखाद्या घरामध्ये ठेवलेल्या नोकराप्रमाणे नोकर जो असतो काय,
काम करणाऱ्या नोकराप्रमाणे आचे खोचे फोन घेतलेले काही आचे खोचे जे धोत्राचे जे आहे आचेकेचे फोन घेतलेले आहे आणि अवधूताच्या साह्याने काय करतात काय आपल्या नेसण्याच्या वस्त्रानं आणि अवधूताच्या साह्यानं एक पूल तयार करतात काय करतात एक पूल तयार करतात आणि त्यामुळे तो जगन प्रदेश जो आहे तो आठवणी आहे आजचे कोण जे खोचलेले आहे ते पुढच्याही चरित्रामध्ये येईल ते वस्त्र नेमकं तेवढ्याला जगन प्रदेशावर छोटंसं चरित्र आहे भावना व्यक्त करायची या ठिकाणी स्वामी श्री चक्र महाराजांच्या बाईसांची फटफडीची तुम्हाला पाहवली नाही माझा भक्त त्याची अशा प्रकारची फटफडीची आहे तुम्ही अभिमान घेतला बाईसांच्या साठी तसा एक पूल तयार केला स्वामी श्री चक्र महाराजा तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीला कुठलाही अडथळा होऊ न घेता काही होऊ घेता असा काही तुम्हाला सांगतो पूल एक असा तयार करून काय आपल्या पदापर्यंत मला तुम्ही केव्हा घेऊन तुम्ही मला केव्हा घेऊन जाल आपल्या पदापर्यंत तुझं जे अक्षय पद जे आहे ते तुम्ही मला कधी द्याल ही बाईसांना मिळाली माझं भाग्य तेवढं नाही आहे काही मलाही माहिती आहे की माझं भाग्य किती आहे माझी रेंज किती भाग्याची हे मला सुद्धा माहिती आहे ज्या बाईसाचा अभिमान घेतला अभिमान घेऊन कार्य केलं इतकी माझी पात्रता नाही तुम्ही समर्थ आहात तुम्ही करायचं म्हटलं दगडाची मूर्त सुद्धा घडू शकते मी का घडू शकणार स्वामी श्री चक्रधर महाराजा त्या मातेच्या दृष्टांताप्रमाणे माझ्या दोषाची क्षमा करा देवाचं आठवण करायचं गुरुनिमित्याचं मार्गाचं परमेश्वराचं गुरुत्व आठवायचं आपलं दोष आठवायचे अनेक मणी ओढायचा श्री चक्रधर राहुल गोसावी यांचे चरण शरण गदो नायकाची जाया वस्त्र पूजा स्वीकार गदो नायकाची जाया वस्त्र पूजा स्वीकार मालगंटीचा अवसर आहे अत्यंत प्रसन्न म्हणून धर्माचं एक चरित्र ते काढून टाका आता काल वाचलं अत्यंत प्रसन्न म्हणून धर्माचं चरित्र आहे लीळा आठवावी मालगंटीचा अवसर आहे माल म्हणजे मन गंठी म्हणजे आपल्याला शेल्याची कमरेला गाठ बांधतात आणि पुरुषार्थानं चालतात मला गंठीचा अवसर गदोना काय ते रेऊर गावचे आहेत या सृष्टीचे पतित आहेत प्रमादी आहेत परंतु कन्वेश आहेत इंद्रभट्ट असेल सारंग पडित असतील डोमेरामचे रेण नायक असतील गदो नायक असतील हे सर्व या सृष्टीचे पतित आहेत परंतु कन्वेश आहेत काय आहेत पतित प्रमादी आहेत परंतु कन्वेश आहेत हे गदो नायक जे आहेत काय देवगिरीचे यादव राजांच्या पदरी खजिनदार म्हणून तीन राजांची कारकिर्दी त्यांनी पाहिलेली कन्नरदेव महादेवराय कन्नरदेव महादेवराय आणि रामदेव राजा हा शेवटचा आहे पण दक्षिण भारतावरती पहिली स्वारी आली ती अल्लाउद्दीन खिलजीची आणि त्यावेळी देवगिरीच्या पराभव झाला लुटली गेली देवगिरी अभेद असा किल्ला होता परंतु तो खंड फिक्रीमुळे पराभव स्वीकारावा लागला तीन राजे ज्यांचे खजिनदार देश होते तीन राजांची कारकीर्द त्यांनी पाहिलेली होती परंतु एक वेळ असा प्रसंग आला की हिशेबात काहीतरी कमी जास्त बिघाड झाला आणि त्यांच्यावरती दोषारोप होता गदो नायकावर आणि त्यांना कारावासामध्ये टाकलं म्हणजे बंदिवान बनवलं मग गदो नायकाने आपल्या नोकराजवळ हळूच निरोप दिला घरी जा त्यांची धर्मपत्नी म्हणायचं नाव की धर्मपत्नीला निरोप सांग पाटाव धारेचा ओली सावला पाटाव म्हणजे रेशमी धाग्याची धार आणि ओले सावळ म्हणजे सपूर रेशमी असं पातळ वस्त्र ते वस्त्र आहे ते घे दोन पाठ भेटतात वर्षा माळ्यावरती पेटी आहे त्या पेटीमध्ये दोन वस्त्र आहेत प्रसाद शेवणे शब्द येतो करडकले असा नाही करडे आणि खळे असा शब्द आहे
एक वस्त्र करड्या रंगाचं होतं आणि एक खळ दिलेलं वस्त्र. करडकले असा शब्द येईल, पण तसं म्हणायचं नाही, करडे खळे असा शब्द होता. ती दोन वस्त्र घे. आदरणीय शाद्यांच्या बाबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे वाटेवर मला गंध उगाळून घे, उपाराची तयारी कर आणि डोमेगावला जा. डोमेगावला देवाला भेट आणि त्या ठिकाणी पूजा कर, देवाला उपहार कर, वस्त्र समर्पण कर आणि माझ्या सुट्टीसाठी त्याला विनंती कर. असा कारण बंदीवान माणसाला जास्त बोलता येतो, ते हळूच निरून लोकरा जाऊन बायकोला देत. धर्मपत्नी आहे म्हाळाईसा आहे. म्हणून आपल्या प्रसाद शब्द येतात म्हाळाईशाच्या वस्त्राची धारी. धारी म्हणजे वस्त्राच्या कडाची रेशमी पट्टी असा शब्दाचा अर्थ आहे. वस्त्राच्या कडाची रेशमी पट्टी. त्याप्रमाणे तिनं त्यांची धर्मपत्नी आहे. कावडीमध्ये उपहार भरला होता, ती पालखीमध्ये बसली. मोठी अशी आहे. कावडी म्हणजे बांबू असतो, त्याला दोन्ही बाजूला शिक्या एकसारखं ठेवलेलं असतं. त्यावेळी कावडी वाहणारे लोक हे खालच्या वर्गात असायचे. त्याचा स्पर्श होऊ नये म्हणजे दोन बांबळ दोन ठिकाणी असे शिक्यासारखं बांधून त्याच्यामध्ये उपहार ठेवला. ती पालखीमध्ये बसली. महाराज आमचं डोंगेरामचं दक्षिणेचे जे महाद्वार आहे की ज्या महाद्वारानं आमचे स्वामी सकाळी वेरणाला जायचे डोंगेरामला असतात. महाराजच्या राज महाद्वाराच्या बाहेर आले, पालखीतून उतरली तर त्याच वेळी रेणकामच्या देवाना बाहेरच्या ओठीवरती असत. आज जो आपण राजमार्गाचा ओठा पाहतो ते दोन होते, एक आत आणि एक बाहेर असं दोन होते, लावूनच होते. तुमच्या देवांचं त्या ओठ्यावरती असं नाही म्हाळाईसा आली. तुमच्या देवांना दंडवत केला, श्रीचरणाला लागली आणि पाटाव धारेचे जे ओली सावराचे वस्त्र आहे आणि नारियल त्या देवांना दर्शन केलं. आणि बाईसांच्या हातामध्ये कापूर, कस्तुरी, चंदन, उपहाराचं साहित्य, पूजा द्रव्य बाईसांच्या हाती दिलं आणि येऊन देवांच्या जवळ बसली. परंतु विनंती त्याला कळवेना. आपण यासाठी आलो का म्हणते, एवढं केलं यासाठी केलं. बाई माणूस आहे, काही कसं काय विनंती करणार. देवांच्या समोरून तशीच बसून राहिली. देवांना काय विनंती तिने केली नाही. देव तिचा अंतरीचा भाव जाणून देऊनतात की बाई तुम्ही जा, तुम्ही जाल तोपर्यंत नायक घरी आलेली असतील आणि त्यांचे पाय होत असतील. तुम्ही जा. ते उठते, पालखीमध्ये बसते, आपल्या घरी जाते, पाहते तर खरोखर गदोनायक घरी आलेले आणि त्यांचा पाय धुण्याचा कार्यक्रम चालू. मग तिनं तो सर्व वृत्तांत गदोनायकांना सांगितला. मग ते निघून गेल्यानंतर बाईसाने आमच्या काय केलं ते चंदन आमच्या तिनं आणलेलं गोसाव्यांना चंदन लावलं. दुपारती केली, मंगळारती केली. उपारत्याने मंगळारती केली. दोन वस्त्र आहेत. आमच्या देवाने तर ते एक वस्त्र आहे ते कमरेवरती असं गुंडाळलं वस्त्र. जे एक वस्त्र अंगावरती प्रावरण केलं. दोन वस्त्र आहेत. एक वस्त्र कमरे म्हणजे त्याची मालगंटी परिधान केली. मालगंटी म्हणजे मलनौदसी शेऱ्याची गाठ कमरेला बांधतात आणि पुरुषार्थानं चालतो. तुम्ही बघा पैलवानाचा वस्ता तो असतो ना, तो लुंगी मोकळे मोकळे असतो. त्याची चालण्याची आठ वेगळीच असते. काय मलनौद जसे पुरुषार्थानं चालतात तसं म्हणजे स्वामी वेळे करायला लागले. सर्व भक्तजन जे आहेत सर्व जे भक्तजन हा अवसर पाहतायत. अत्यंत प्रसन्न धर्माची वेळ आहे. ज्या वेळेमध्ये गोसावी प्रसन्न झाले ती वेळ आठवली कर्मना शौक्यता की. ज्या वेळेमध्ये गोसावी उदास झाले आणि पुन्हा प्रसन्न झाले ती वेळ जर आठवली तर कमी कर्मनाश आणि योग्य. आणि ज्या वेळेमध्ये गोसावी उदास झाले पुन्हा प्रसन्न झालेच नाही ती वेळ आठवू नये. त्यामध्ये कर्मनाशी नाही की योग्यता आहे. त्यामध्ये कर्मनाशी नाही आणि योग्यताही नाही. ही अत्यंत प्रसन्न धर्माची वेळ आहे. आमच्या देवाने एक वस्त्र आहे ते प्रावर्ण केलं. तिथे दोन सोग म्हणजे दोन टोकं पुढं पडतील अशा प्रकारे ते वस्त्र परिधान केलं. देवांचे वेळे करायला लागले. भक्तजन पाहतात. डावीकडून पाहतायत, उजवीकडून पाहतायत, समोरून पाहतायत, पाठीमागून पाहतायत. श्री चरणापासून श्रीमुकुटापर्यंत मूर्त न्याहाळतायत. श्रीमुकुटापासून श्री चरणापर्यंत भक्तजन अवसर पाहतायत, अवलोकन करतायत. आनंदाची कौलरी आहे.
हो परम आनंदाची घोलवणी आहे ही काय, कारण अशा वेळेला परमेश्वर बाई तो ते तुला मंगळ काढ असंही सूत्र आहे काय. अशा वेळी परमेश्वर सर्व शक्तिमंत आहे. त्याच वेळेला परमेश्वर शक्तिमंत असतो, एरी वेळेला परमेश्वर शक्तिमंत असा अर्थ म्हणायचा आहे. असा अर्थ नाही. समुद्राला भरती काय धरून सारखी येत नाही, सारखी येते काय नाही ना, ते काय ठराविक काळ नाही. तसा यावेळेला परमेश्वराचा प्रसन्न म्हणून आहे की जीवा उच्चंबळ आहे त्या स्वरूपाला, की जीवाला काहीतरी द्यावं काय, जीवाला काहीतरी द्यावं असं परमेश्वर स्वरूपाला उच्चंबळ आहे. सर्व भक्तजन अवसर पाहतायत. हेतू यामागं असा आहे की अशा या अवसरामध्ये परमेश्वर नित्य नरकासारखी जी निष्पन्न झालेली अयोग्यता आहे ती नासून टाकतात. काय झालंय, नित्य नरक जे आहे, नित्य नरक हे देवराटीचे आहे, कर्मराटीचे नाही. दया दुःखा नाही शिवा शिमा, मग तया काय द्याई उपमा. ते दुःख सलती आत्मा रामा रात्र असे ते दुःख आहे. आणि सृष्टीपर्यंत नित्य नरक आहे, सृष्टीपर्यंत नित्य नरक आहे. इथली जी चाल बीजारोपण आहे ते देवराटीमध्ये आहे. ज्ञान देही बीजारोपण आणि अज्ञान देही ते पूर्ण. देवराटीमध्ये बीजारोपण आणि कर्मराटीमध्ये ते पूर्ण. सुरुवात इथून आहे. पुन्हा मुंगीच्या हिवसा जे काठिन्य माणसा ते बीज अविनाशी नित्य नरक. इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात आहे. शेवट उपदृश्य अवतार. आणि परमेश्वर प्रेमाचं दातृत्व करतात. अशा वेळेला नित्य नरकासारखी निष्पन्न झालेली अयोग्यता आहे ती परमेश्वरना असतात आणि प्रेमाचं दातृत्व करतात. लक्षात ठेवायचंही, स्मरण करताना आठवायचे, आठवताना इतकं दुःख करायचे की हे परमेश्वरा अशी नित्य नरकासारखी जर अयोग्यता निष्पन्न झाली असेल ती नासून टाका. आणि एखादा 14 प्रेमाच्या उपायापैकी एखादा उपाय हवा की जेणेकरून सुट्टीचा निस्तर होईल. चतुर्वेद चुकेल, नरक सुटतील, जेणेकरून सुट्टीचा निस्तर होईल. हे जे सर्व आहे त्यांना परमेश्वर बोलाव दर्शन देतात, भजन स्वीकार करतात. कशासाठी, सुट्टीचा निस्तर व्हावा, चतुर्वेदाला जाऊ नये. आणि म्हणून परमेश्वर बोलाव दर्शन देतात, भजन स्वीकार करतात. कशासाठी, यासाठी हा जीव दुःखाला जाऊ नये. थोडा वेळ अवसर दाखवून आमच्या देवाने जी मालघंटे आहेत ती सोडली. देव बसलेले आहेत, भट्टोबाशी जवळ महाग असा बाहेरून. आणि देवच प्रश्न करतात, भट्टोबासाना वांद्र्या म्हातारी थोरा एका मंगळा चुकली. म्हातारी महाग असा म्हातारी म्हणजे वय तारुण्य असा इंद्रिय मनोधर्म पद्धती म्हणून म्हातारी. तारुण्य दशेचा भाव असताना ज्याला विकार दोष तिला स्पर्श करत नाही, विकल्पाचा दोष तिला स्पर्श करत नाही म्हणून म्हाताऱ्या माणसाला काही विकार उत्पन्न होत नाही. म्हणून म्हातारी थोरा एका मंगळ असते. म्हाताऱ्यासाठी जी कुठला थोर मंगळ करतो. देव म्हणतात तिथून आम्ही मालगंटी परिधान केलेली. महाराज सांगते जे तो पुन्हा अवसर दाखवा, पुन्हा अवसर तुम्हाला दाखवा. भट्टोबास म्हणतात उपवासानं होईल काही पहिल्यासारखी. किती जरी केलं पहिल्यासारखा मालगंटी होणार आहे. आता इथं भट्टोबासांचं जे उपवासात्मक बोलणं आहे, देवाने पुन्हा ती मालगंटी मागवलेली पहिल्यापेक्षाही बरवी मालगंटी परिधान केली. पहिल्यापेक्षाही बरवी मालगंटी आमच्या देवाने परिधान केली. पुन्हा तो भक्तजनाने मागायचा सहित अवसर जो आहे, मंगल काळ आहे, पवित्र काळ जो आहे, तो पवित्र काळ त्या ठिकाणी उपभोगला, अनुभवला, पाहिला. तरी भट्टोबा जीव असतो, आपलं कधी म्हणणं सोडत नाही. भट्टोबा तरी म्हणतात काय, तुम्हा झाला एक गुणी, आम्हाला झाला लाभ झाला. तुम्हाला एक गुणी झाला नक्की, आम्हाला 2 गुणी लाभ झाला. काय आपण देवाला प्रार्थना करावी, साधन राहत्या. मी तो अवसर भ्रष्ट आहे. मी कसा आहे, अवसर भ्रष्ट आहे.
हा अवसर मला पाहायला मिळाला नाही, अनुभवाला मिळाला नाही. जे सिनेमामध्ये भक्त होते त्याने पाहायला अनुभवला, भाग्याचे मानकरी ते आहे. जशी तुम्हाला सांगतो त्यामध्ये नितीन नरकासारखी अयोग्यता नसता, एखाद्या प्रेमाचं दातृत्व करा मला नितीन नरकाचं निष्पन्न झाले अयोग्यता जर असेल त्याची माझी नासाने मला एखादा प्रेमाचा विधी घडवा की मी सृष्टी तरुण जाईल. आणि तुमच्याशिवाय विधीचे तेळे परमेश्वर घडवतात तर अन्यथाने आम्ही देवाला नित्य प्रार्थना असतो. असा एखादा 14 प्रेमाच्या उपायापैकी एखादा प्रेमाचा उपाय घडव की जेणेकरून सृष्टीचा माझ्या निस्तर दुःख व्यक्त करावं. आपण या अवसराला चुकलो, आपल्याला अवसर अनुभव मिळाला नाही. आज स्थान आहे, आपण जातो पाहतो नमस्कार करतो. अरे स्थानावर लोक टेकताना सुद्धा हा मनामध्ये दुःख करावं काय. ह्या ज्या देवाचं स्थान आहे, पण ज्या देवाचं मी स्थान नमस्कार करतो तो परमेश्वर कुठं आहे. विरणेच्या दृष्टांताप्रमाणे ती म्हणते हे तयाचे पदार्थ होती पण तो नव्हे. काय म्हणते हे त्याचे पदार्थ आहेत, माझ्या पतीचे वस्तू आहेत काय असेल ते, परंतु तो नव्हे. आपण स्थानावर सुद्धा दुःख व्यक्त करावं करताना की परमेश्वर आहे आपल्याला नाही. आता आपण स्थान नमस्कार करतो, दुःख करावं, आपला दोष आपण आठवावेत. परमार्गाचं, गुरुनित्याचं, चतुर्वेद साधनाचं गुण आठवावं, परमेश्वराचं उपकार आपण आठवावं, काही आपल्या दोषाचं चिंतन करावं, मनन करावं. दोष आठवून चतुर्वेद प्रकारचं दुःख आपण व्यक्त करावं. एक मणी ओढावा. श्री चक्रधर राव गोसावी यांचे चरण गोसाव्या खडकुले सिमगाव मेघाटिया मेघवर्णी पाग वेडिली. गोसाव्या खडकुले सिमगाव मेघाटिया मेघवर्णी पाग वेडिली. मेघवर्णी पाग वेढिली. अनेक जगन प्रेत कसा आपल्याला आठवायचा. मांडी खालचा भाग त्याला जगन असं म्हणतात. चरित्राई खडकोडीच. आमच्या देवाने होळीचा सण 2 ठिकाणी साजरा केलेला आहे. एक खडेगावला, बळगाव जे आहे तिथं, आणि दुसरा आहे तो खडकोडी. 2 ठिकाणी आमच्या देवाने होळीचा सण साजरा केलेला आहे. देवांचं अवस्थान आमच्या खडकुलीला. खडकुली आमच्या महानुभाव पंथीयांचं एक अत्यंत महत्वाचं असं स्थान. या पंथाचे जे प्रथम आचार्य आहेत त्या आचार्यांचं अनुसरण तिथं घडलेलं आहे. अनुसरण जे आचार्यांचं आहे त्या ठिकाणी ते अनुसरण घडलेलं आहे आचार्यांचं. आणि म्हणून आमच्या कृष्ण ते स्थान फार महत्वाचे. आज ते जायकवाडी प्रकल्पामध्ये आणि केलेलं आपण ते पाहिलेलं आहे. कोण जुनी लोक असतील तरी पाहिलं असं. देवांचा मुक्काम आहे खडकुलीला. आणि शिमगा म्हणजे शिमगा म्हणजे ज्या दिवशी होळी पेटवतात त्याला शिमगा म्हणतात. आणि शिंपणं म्हणजे दुसऱ्या दिवशी जे खेळतात नाही का त्याला शिंपणं म्हणजे त्याला धुळीवंदन असं म्हणतात. धुळीवंदन असं म्हणतात. शिमग्याच्या सणाकाने सारंग पंडित आहेत ते खडकुलीला आमच्या देवांच्या दर्शनाला आलेले आहे. उगाण्याचा बैल आहे, जवळे घोडे आहे. उगाण्याचा बैल म्हणजे सामान सुमानाने भरलेली बैलगाडी. तरी वाहन दुसरा नव्हतं. सामान सुमानानं भरलेली बैलगाडी आहे. जवळी एक घोडे म्हणजे एकच घोडे आहे. हा नपुसक लिंगी शब्द आहे. हा नपुसक लिंगी शब्द आहे. आता नपुसक शब्दाचा अर्थ सांगतो. कुठल्या साहित्यिकाला विचारा बघा घेतोय. नपुसक शब्दाचा अर्थ आमच्या पूर्वजांनी करून ठेवलेला आहे. नपुसक शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नाही, कु म्हणजे पुरुषाचे, सक म्हणजे चिन्ह. तेव्हा अर्थ लक्ष जाता जातात. न म्हणजे नाही, कु म्हणजे पुरुषाचे, सक म्हणजे चिन्ह. त्याला नपुसक म्हटलं. हा जो शब्द आहे तो अशा प्रकारचा आहे. सारंग पंडित आहे ते सणाच्या ऐतिह्याने म्हणजे होळीचा सण आहे. आणि सणाचे ऐतिह्याने म्हणजे खाद्यपदार्थ कपडा लावून सर्व तयारीने ते आलेले. त्या दिवशी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा, त्या दिवशी ते आलेले होते. देवांच्या दर्शन झालं. संध्याकाळचा देवांच्या आमच्या पूजावसन झालं.
आमच्या देवांच्या सर्वांगी चंदन ओळगवलं गेलं. देवानं आमच्या आरोग्याला झाली. सारंग पंडितांना सुद्धा देवांच्या पालखीला भोजन झाल्यानंतर देव म्हणतात सारंग पंडिताला, पांड्या तुम्ही सपरिग्रही असा, हे तो अरण्यवासी. तुमच्या सपरिग्रह म्हणजे जड चेतन पदार्थासहित तुम्ही आलेला. अलंकार आहेत, भूषण आहेत, वस्त्र आहेत. आम्ही तर अरण्यामध्ये राहणारे आम्ही आहे. आम्ही तर अरण्यामध्ये राहणारे आहे. तुम्ही गावात जाण तिथे राहा. सारंग पंडित म्हणतात की जी जी गोसावी ईश्वर गोसावी असता आम्हा काहीसे भय. तुम्ही ईश्वर आहात, पण तुम्ही असताना आम्हाला काय भीती आहे. फार सुंदर वाक्य आहे. देव म्हणतात या देखता हाटाच्या चौहाटा तोंडीचा तोंडी थापवेरी मारिजर. तरी हे नव्हे ईश्वर, तर काही तुल्याच पुरता परमेश्वर म्हणा. या देखता म्हणजे आमच्या समोर हाटाच्या चौहाटा म्हणजे भरलेल्या बाजाराच्या चौकामध्ये तुम्हाला मागून कुणी न मारता पुढे म्हणजे एक थाप मारली. तुम्ही म्हणाल की स्वामी असताना असं कसं काय. म्हणजे तुमचं जर कार्य सिद्धी जर गेलं तर आम्ही परमेश्वर, आणि तुमचं जर कार्य सिद्धीला गेलं नाही तर आम्ही परमेश्वर. एवढ्याच म्हणून आम्ही तुमचा परमेश्वर. वास्तविक आहे, वास्तविकता देवाने कथन केलेली. एवढ्याच म्हणून आम्ही तुमचा परमेश्वर आहे. सारंग पंडित समजतात, थोडं घाबरतात आणि गावामध्ये जातात. तुम्हाला म्हणतो यलंबट आहे, त्यांची पूर्वीची काही ओळख असावी. यलंबटाच्या घरी जातात आणि घरी ते गेल्यानंतर त्यावर्षी होळी पौर्णिमा आहे. देव आमचे नातूबासांना शेणी वेचायला लावतात. व्याळी होण्याच्या अगोदरची गोष्ट. शेणी म्हणजे रानगोऱ्या, त्या वेचायला लावतात. देव उपादेवास म्हणजे जानोपाध्ये जाई त्यांच्या कर्मी होळीची प्रतिष्ठा करवतात. देवंतात बाई इतीचा विधी हा झाले. काय ब्राह्मण वर्ग आहे ना, इतीचा विधी हा झाले. मग ज्या वेळेला होळी पेटवायची आहे, विधी ज्या वेळेला करायची आहे, काय जे सूर्यास्तानंतर, आणि ती वेळ, ते टाइम, ते सर्व ज्याला माहिती. कुणाला उपादेवासा. होळीला त्या ठिकाणी होळी आहे ती पेटवली गेली. देवाने बाई साखरी मांडा मागवला, त्या होळीला बांधला, नैवेद्य दाखवला. आमच्या देवाने एक प्रदक्षिण आमच्या देवाने होळीला घातली. आणि देवाने आमच्या पुटा म्हणजे हे जे उपरण आहे, या पुट्याचे दोन्ही पदर एकीकडून श्रीमुकुटावरून एकीकडे आणि एकीकडे असा टाकलेला. सर्वांगी आमच्या देवांच्या चंदनाची खोरी भरी म्हणजे फुटी किंवा पावडर असते, ते लावलेली होती. नावेक आमचे देव थोडे उभे राहिले आणि नंतर आमचे देव आले. आरोग्याला झाली, मुलगा झाला, मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग पंडित सकाळच्या पूजा उत्सवाच्या सकाळी आले. मग भक्तजन आहेत किंवा बाईस आहेत तरी सरियाचे चंदन ओळगवले. सरियाचे चंदन म्हणजे चंदनाच्या लाकडामध्ये सोन्याची तार ठेवतात आणि ते चंदन उघडले असतात. त्याचे कण जे असतात ज्यावेळेला आपण अंगावर ते लावतो ना, त्यामुळे चम 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 असे चमकतात. काय केलं? सरियाचे चंदन ओळगवले, चंदनाचे टिळे लावले, तांबूळ दिली. मग आमच्या देवाने मेघवर्णी पागेचा थाटा घातला. हा शब्द महत्वाचा. मेघ म्हणजे वर्णी म्हणजे आसमानी कलर, निळा आणि काळा. पाग म्हणजे पगडी किंवा फेटा. आणि धाटा घातला आमच्या देवाने म्हणजे वस्त्राची अशी उभी घडी करून दोन्ही कान आणि हनुवटीवरून अशी घेतली. बघा म्हणतात ना, फेटावून असं एखादं वस्त्र आपलं उपरण आपण असं खाली कानावरून हनुवटीवर आपण घेतो. आणि देव आमचे आले. भक्तजनांना चंदनाचे टिळे लावलेले आहेत. आमच्या देवाने आपल्या श्रीचरणाचा अंगुठा त्या विजलेली गोळे त्या राखीमध्ये बुडवला आणि आमच्या
काय होजेरे म्हणून राख उधळली, होजेरे शब्दाचा अर्थ होऊन जाऊ द्या. जसं तुम्ही ग्रामज्योतीची पालखी उतर म्हणता की नाही, चांग भलं म्हणतो नाही का आपण, चांग भलं असं म्हणतात ना, तसं देव म्हणजे म्हणतात होजेरे म्हणजे होऊन जाऊ द्या. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी काय आमच्या देवांचे आणखी हे आहे शिकून परवडलेलं आहे. ते काय करत नव्हता, किचड आहे, राख आहे, एकमेकाच्या अंगावरती उधळणं चालू. देव त्या खेळामध्ये समाविष्ट आहेत. भक्तजन देवांच्या होळी खेळत आहेत. त्या शिंपून आपण म्हणूया भक्तजन देवांच्या बरोबर होळी खेळत. एवढा मोठा परमेश्वर रमलेला आहे भक्तामध्ये. त्यावेळी सारंग पंडित आहेत, ते अंगी देऊन म्हणजे एका अंगी दोन अंग्या परिधान करून आलेले होते. खेळ चालू आहे. काही भक्त रम्मान आहेत, देवी भक्तामध्ये रम्मान आहे. देवाने खून केली भट्टोबासाला पांडा नको का. भावार्थ असा की पांड्याला सुद्धा घ्या आतमध्ये. त्यांनी वस्त्र नवीन नेसून आलाय. भट्टोबासाला उरून घेतला. आणि हा जो खेळ आहे मला सांगतो, हा जो खेळ जो आहे जवळजवळ त्या ठिकाणी एक प्रहरभर शिंपून आपल्या देवांचं चालू आहे. शिंपून आपल्या देवांचं भक्तजनांचं चालू आहे. आणि एक प्रहर झाल्यानंतर देव म्हणतात आता पुरे का. देव म्हणतात आता पुरे जो देव आमचे तिथून खेळ तू बिढाला आला. छोटस चरित्र आहे, जास्तही काही मोठं नाही चरित्र. चरित्र छोटे आहे पण भावनाची फार मोठी महत्वाची आहे. धन्य ते भक्तजन आहे, धन्य तो परमेश्वर आहे, धन्य ते भक्तजन आहे ज्यांच्या भाग्याला तोड नाहीये. परमेश्वराचं संधान मिळालेलं आहे, दर्शन आहे, स्पर्शन आहे, संभाषण आहे. स्वानंद दया त्या भक्तजन आहेत त्यांच्या भाग्याला तोड नाही. स्वानंद घन परमेश्वर त्यांच्यामध्ये खेळ क्रीडा केली परमेश्वरानं. केवढं मोठं भाग्य आहे, केवढं मोठं हे भाग्य आहे. आणि म्हणून त्यांच्या भाग्याला तोड नाही भक्तजनांच्या. आपण दुःख करायचं की आपण कुठं होतो. आपल्याला प्रश्न, प्रत्येक शब्दा गणित प्रश्न येत आहे, चरित्र असे काय आपण कुठं होतो. आपण अवसराला मुकलो की जे होते ते भाग्यवान. ज्यावेळेला परमेश्वर आमचे स्वामी भक्तजनामध्ये क्रीडा करत होते, खेळत होते, त्यावेळी जे नेमकं जे वस्त्र होतं ना ते जगन प्रदेशावरती तर हे तसे नाही. काय होतं जगन प्रदेशावरती ते वस्त्र होतं. हे तर चिंतनी आपण लिळा आठवती प्रत्येक अवयवाची लिळा वस्त्र तिथं त्या ठिकाणी जगन प्रदेशावरती. आपण दुःख करा. जे भाग्य भक्तजनांच्या वाट्याला आलं, स्वामी श्री चक्रधर महाराज असं भाग्य कधी माझ्या वाट्याला येईल का. असा माझा भाग्याचा कधी उदय होईल का. असं भाग्य कधी चालून जाईल येईल का माझ्या. आपण दुःख करावं. परमेश्वर भेटला नाही, दर्शन नाही झालं, स्पर्शन नाही झालं, संभाषण नाही झालं, काहीच झालं नाही, काहीच घडलं नाही. आपण आपलं दुःख करावं, स्वतः आपला भागी समजावं. काय गोसावी माझा मुख नपाकी इतकी उदास चिंता माझ्या देवाला. खनकीचा प्राणी मी. आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं दोष आपण आठवायचं. आपलं दोष आपण आठवायचं. परमेश्वराचं गुरुकार आठवायचं. देवाला प्रार्थना करा की असं भाग्य कधी मला मिळेल, असं भाग्य मला कधी मिळेल. दुःख आपण करावं आणि एक मणी ओढावा आणि म्हणावं श्री चक्रधर राऊळ गोसावी आमचे चरण शरण. अनिळापुरी भक्तासी खेळ, अनिळापुरी भक्तासी खेळ. अनेक जगन प्रदेश आठवायचा. तो कसा आठवायचा. येळापूर म्हणजे वेरूळ. आमच्या देवांचा मुक्काम वेरूळला 10 महिने 3 दिवस आहे. 3 दिवस मुक्काम आहे तो राजविहार लेण्यामध्ये आहे. 10 दिवस जो मुक्काम, 10 महिने जो मुक्काम आहे तो चतुर्विधाच्या मळामध्ये आहे. चतुर्विधाचा मळ म्हणजे 4 देवतांच्या मूर्ती असलेला असा एक अर्थ. अथवा चतुर्विधाचा मळ म्हणजे
4 वेदाचं जिथं शिक्षण दिलं जातं अध्यापन केलं जातं त्याला म्हणून चक्रधारचा मठ असतो. 4 देवताच्या मूर्ती असते म्हणून त्याला चक्रधारचा मठ. म्हणजे देवांचा मुक्काम आहे. श्रीकृष्णाच्या भेटीवरून आल्यानंतर आमचे देव 10 महिने वेरूळला राहिलेले आहेत. 10 महिने 3 दिवस. एक वेळ सकाळी त्या देवांना सकाळचा पूजा उत्सव झाला. देव म्हणतात बाईसांना बाई उपहार बरोबर आहे आणि चला. बाईसाने उपहाराची अगदी केली. उपहार बरोबर घेतला. देव आमचं मानकेश्वराचं जे लेण्या आहे ते लेण्यामध्ये देव गेले आणि लेण्यामध्ये गेल्यानंतर त्या लेण्याच्या चौकामध्ये आमच्या देवांना आसन झालं. 1 घडी म्हणजे 24 मिनिटाची 1 घडी. 1 घडी आमच्या देवाने निरूपण केलं आणि देव वरती पायऱ्यातून वरच्या मजल्यावरती गेले आणि त्या ठिकाणी आमचे देव आहेत, भक्तजन आहेत. भक्तजना समेत आमच्या देवाने जलक्रीडा म्हणजे एकमेकाच्या अंगावरती पाणी शिंपडणे. एकमेकाच्या अंगावरती पाणी शिंपडणे. भक्तजना समेत आमचे देव ती जलक्रीडा खेळायला लागले. परमेश्वर सर्व विसरलेले आहेत. परमेश्वर रम्मान आहे भक्तामध्ये. भक्तही परमेश्वराच्या त्या ठिकाणी सन्निधानामध्ये रम्मान आहे. कुणाला कशाची आठवण नाही. बराच वेळ त्या ठिकाणी हा खेळ जलक्रीडेचा 2 प्रहर चालला असं चरित्रात शब्द पर्यंत जलक्रीडा खेळता येते. बाईसा म्हणते बाबा खेळ पुढे करा आता रोगण्याची वेळ झाली. आमच्या देवाने ऐकलंच नाही. बाईसाने त्रिशुद्धी म्हणजे 3 वेळा बाईसाने म्हटलं पण देवाने काय ऐकलं. ऐकलं न ऐकलं केलं. मग बाईसा म्हणते अरे पोरे हो खेळ पुढे करा. बाबाला आरोग्याला उशीर होतो. देव म्हणतात आता खेळ पुढे करा. बाईसाच्या देवा व्हावे लागले. बाईसाच्या देवा व्हावे लागल्या शब्दाचा अर्थ असा की आता मला बाईसांचं म्हणणं करावं लागलं, ऐकावे लागेल. आमच्या देवाला तिथंच पूजा उत्सव झाला. आमच्या देवांना त्या ठिकाणी काय झाले की आमच्या देवांनाही तिथं आरोग्य झाले. आमच्या देवांना त्या ठिकाणी पूजा उत्सव झाला. आपण भावना व्यक्त करायचं छोटंसं चरित्र आहे. देवांच्या सन्निधानामध्ये जी मंडळी होती त्यांच्या भाग्याला तोड नाही आहे. त्यांनी चालता बोलता परमेश्वर अनुभवला, उपभोगीला. चालता म्हणजे स्वंगी आचरता, बोलता म्हणजे परावर ब्रह्मविद्येचे निरूपण करता. शब्दाच्या अर्थ अशा प्रकारचे. चालता म्हणजे स्वंगी आचरता. चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. सुरुवात आपल्या घरापासून, शेजारच्या घरापासून. आमच्या देवाने अगोदर आचरणानिमित्त सांगितलं. देवाने आमच्या नित्यविधी आचरणानिमित्त विधी सुद्धा आमच्या देवाने आचरला आहे. पठन विजय भिक्षा भोजन श्रवण प्रसाद सेवा निद्रा हा नित्यविधी आहे. संघ सांगात घेतली शुश्रूषा निमित्त विधी आहे. 11 प्रकार 14 प्रकार आहे. उचित अन्न, उचित वस्त्र आणि रिंगवृत्ती असे 14 मिळून आमच्या देवाने अगोदर आचरलेलं आहे. म्हणून ज्याने चालता बोलता म्हणजे परावर ब्रह्मविद्येचे निरूपण करता, चालता बोलता जेव देव आहे तो त्याने अनुभवला. स्वामी श्री चक्रधर महाराज असं भाग्य माझं नाही आहे. भाग्यहीन आहे मी. माझं असं भाग्य नाही, मी भाग्यहीन नाही. अनंतासुद्धा ज्ञान देऊन सुद्धा अनंतासुद्धा मी वाया घालवल्या. विकाराला शरण गेलो, विकल्पना गेलो, विषयाला शरण गेलो. देहावधीचे क्रियावधीचे जाही भावसारी दोष जेवढे म्हणून आहेत ते सर्व दोष मी आचरलो. त्यातली काहीच त्याची जी प्रतिकारता आहे काही शिल्लक नाही ठेवली. त्याची त्या क्रियेची प्रतिकारता पूर्ण केली मी. दोषाची गुणाची. ज्या भक्तिजनांना अशा प्रकारचं भाग्य लाभलं, स्वामी श्री चक्रधर महाराज असं भाग्य मला कधी लाभलं. मला असं भाग्य मिळेल का नाही. जे भाग्य भक्तिजनांना मिळालं. आपण आपल्याकडे पाहायचं, आपल्या अंतकरणात झाकायचे, प्रश्न विचारायचा. आपण दुःख व्यक्त करायचं की असं भाग्य आपल्याला मिळालं नाही. चालता बोलता देव आपण अनुभवला नाही, पाहिला नाही, काहीच नाही. असं आपण दुर्दैवी आहे.
अशा प्रकारचं आपलं दुर्दैव, अशा प्रकारचं आपण दुःख व्यक्त करावं, पिढीला आठवावी, आपल्या दोषाची आठवण करावी, प्रथम दोषाची आठवण, मग आपल्या परमार्गाची, आपल्या गृहनिमित्ताची, साधन जात्याची, त्या ठिकाणी उपकाराची आठवण करावी आणि एक मणी ओढायचा, एक मणी ओढायचा आणि म्हणायचं श्री चक्रराऊ गोसावी यांचे चरण शरण. अनेकांकी कटे प्रदेशे सुरा वेडिलासे, अनेकांकी कटी प्रदेशी सुडा वेडिलासे. सुडा म्हणजे 2 हात वस्ती, कोपरापासून इथपर्यंतचा 1 हात, 2 हात. आमचे स्वामी जर एकांकामध्ये होते तर वेशभूषा आमच्या स्वामीचे काय होते ती सुद्धा आठवायची. एक सुडा कटी प्रदेश, एक सुडा श्रीमुकुटी आहे. सुडा म्हणजे 2 हात वस्त्र. श्रीकर हेच पाणी पात्र आहे, श्रीकर हेच पाणी पात्र आहे. कर्तल भिक्षा तरुतल वास, कर्तल भिक्षा तरुतल वास आहे. भिक्षा मागायची, मागून आलेली भिक्षा आहे त्या ठिकाणी एखाद्या नदीच्या काठी जायचं, डाव्या श्रीचरण उदक चिंतन करायचं, उजव्या श्री कडक व्हायचं आणि भिक्षांना त्या ठिकाणी ठेवायचं, मोठ्या प्रेमानं भोजन करायचं, मोठ्या प्रेमानं भोजन करायचं. आपण इथं अगोदरी भावना अशा प्रकारची व्यक्त करायची की खरोखर जड पाषाण आहे ते वंदनीय झाले, पवित्र झाले. आज आपण कृपेला नमस्कार, जड पाषाण आहे ते वंदनीय झाले, पवित्र झाले. असा मी सुद्धा जड आहे, पाषाण आहे, पाषाण. असं हे या ठिकाणी दोष माझा अशी पवित्रता मला कधी प्राप्त होईल? मी अपवित्र आहे, अज्ञान अज्ञान ज्ञान आहे, सर्व दोषाने मी अपवित्र झालेलो आहे. स्वामी श्री शिखर महाराजांचे पाषाण पवित्र झाले, मी कधी पवित्र होईन? जळा उपळा उचटे लागती श्रीचरणाचे सटे, तरी दुःखात केर फिटे सुखो जाई. ज्ञान प्रबोधामध्ये ही ओवी आहे. जळा उपळा उचटे लागती श्रीचरणाचे सटे, तरी दुःखात केर फिटे सुखो जाई. आमच्या स्वामींची जी वेशभूषा ते 1 सुडा कटी प्रदेशी, 1 सुडा तुम्हाला सांगतो श्रीमुकुटी आहे. ह्याची अनास्था आहे कडे कुट्ट्यांची इंद्रायणच्या देवांची. त्या स्वानंद घन परमेश्वराला त्या ठिकाणी काय गरज होती? त्यांना खायला अन्न मिळत नव्हतं, अंघोळ घालायला वस्त्र नव्हतं. अरे देवांचे राजपुत्रात फकीरी स्वीकार केलेली आहे. आपल्या अष्टभोगात अष्टवैभवाचा त्याग केलेला आहे. सुगंध वनिता वस्त्रम गीतांबूल भोजनम शय्याचे भूषणम चैव अष्टभोगा प्रकृती. हे अष्टभोग आहेत, आपल्या देवाने त्याग केलेला आहे, फकीरी स्वीकार केलेली आहे. म्हणून मी नेहमी सांगतो कधी कधी माझ्या प्रवचनामध्ये, अमीर बनके देख, अमीर बनके देख, जमीर बनके देख. अगर जिंदगी में कभी सुल्तान भी बनोगे ना या पीएम बनोगे ना, तो कभी फकीर बनके देख कि फकीरी क्या है. कभी फकीर बनके देख कि फकीरी क्या है. आनंद तिचा वेगळा आहे. त्याही ज्याने घेतला त्याला माहिती की फकीरीचा आनंद करायचा. आमच्या देवाला काही खायला मिळत, कपडा मिळत नव्हता म्हणून अशी अवस्था स्वीकार केली. आणि परमेश्वरा तृप्त काम ही संज्ञा आहे. तृप्त म्हणजे परिपूर्ण, काम म्हणजे कामोविलास गेला एका जयाच्या ठाई. परमेश्वराला पदार्थी विकरत विकरणेच नाही, विकर तूचे न विकरे. मालकीमध्ये सूत्र येतं काय आमच्याला कशाची गरज होती, काय गरज होती? तर त्या ठिकाणी अर्थवंत जे आहेत त्या अर्थवंतांना दर्शन देण्यासाठी, त्यांना भजन करण्यासाठी, पोट भजनाचा, भूत भजनाचा अधिकार घडवण्यासाठी अर्थात ते परमेश्वर वाढोवाडी वाढीवर वस्ती वस्ती जाऊन त्या ठिकाणी आमच्या स्वामींनी काय त्यांची भेट घेण्यासाठी, अर्थाच्या आरतीची पूर्तता करण्यासाठी
आमच्या देवाने भ्रमण केलेलं आहे. अशा प्रकारे देहाची अनस्था स्वीकार केलेली आहे. स्वामी श्री चिकन महाराजा ज्यांना ज्यांना भेट दिली आपण लीळाचरित्रामध्ये अभ्यासतोय काही ज्या अर्थवंतांना जो ज्या दानाचा जो अधिकार आहे त्याला परमेश्वराने दिलेला आहे. ज्यांना ज्यांना भेट दिली त्याला कळलाय का तो परमेश्वर आहे? नाही ना. ज्ञानाशिवाय परमेश्वर कळतच नाही काय. हे परमेश्वरा ज्या अर्थवंतांना भेट दिली असे भेट कधी मला देशील का? आपण प्रश्न विचारावा ईश्वर. माझं भाग्य नाही पण माझं अर्थ करणं माझं कर्तव्य आहे ना. मागायचं नाही तर कुणाजवळ मागायचं आम्ही? आमच्या आऊसाने देवाजवळ कवडे मागितले, देवा दुधासाठी मला कवडे द्या, चुळबुळी द्या, दूध करून मी कवडे खाईन. बटुबा म्हणतात अरे त्या दुधापेक्षा काय धुळी खाय ना त्यापेक्षा. देव म्हणतात द्या तिला. ती म्हणते ना आम्ही स्वामी जगन्नाथाकडं मागायचं तर मागायचं कुणाकडं? कोण आहे दाता? कोण आहे असा देणारा? आमचा देव आहे, आमचा साधन दाता देव आहे, देणार आहे तो आमचा. आणि म्हणून अर्थवंतांना जशी भेट दिली स्वामी श्री चिकन महाराज कधीतरी या पामराला भेट दिला. असा योग असा विधी एखाद्याने घडवून आणा स्वामी श्री चिकन महाराजा. ते भाग्य जोडलं नाही पण मी आज तुमच्याजवळ करुणा लागतोय. तुम्ही करुणावंत आहात काय. अर्थवंताला अर्थ पुरी करणारे तुम्ही, मनोकामना पुरी करणारे आहात. असं म्हणून भेट द्या मला. देवाला प्रार्थना करा. आपलं दोष आपण आठवावं. प्रथम दोष आठवायचे देवाचं मार्गाचं गुणवर्णन उपकार आपण आठवायचं. उपकार आपण आठवायचं आणि एक मनी ओढायचं आहे. श्री चक्रधरराव गोसावी यांचे चरण. उदर से भाविजे ध्यायजे जय अश्वस्त मुळे द्रोपहारे इंद्रिया दैव प्रशंसा. उदरायसे भाविजे ध्यायजे जय अश्वत्थ मुनींद्रोपहारे इंद्रिया दैव प्रशंसा. आमच्या स्वामींचं उदर कसं होतं? आता मूर्तिज्ञान होऊन मूर्तिज्ञान मागं गेल्या वर्षी झालं काही. समतट म्हणजे सपाट काय. तुमच्या स्वामींचं जे उदर होतं समतट काय. समतट सर्व लक्षणाने युक्त. आमचे देव जर बसले तर पोटावरच्या 3 ओळ्या पडायच्या. जे असतात ना शरीर कमवलेले खूप त्यांच्या याच्यावरती वाट्या पडतात की नाही आपल्या नव्हे त्यांच्या. देव जर आमचे बसले तर त्या ठिकाणी अशा 3 ओळ्या पडायच्या. उदरायचे भावीजे अश्वत्थ इंद्रिया इंद्रोपहारी देव प्रशो. इंद्रिया मी इंद्र भट्टाची इंद्रोपहार म्हणजे इंद्र भट्टाने उपहार केला असता त्याच्या दैवाची म्हणजे भाग्याची परमेश्वर प्रशंसा करतात. त्याच्या भाग्याची परमेश्वर प्रशंसा करत आहे. तर प्रमादिया माही भट्टाने सुद्धा तुम्ही सांगतो की आपण जर आपलं पारायण पुस्तकावरती म्हणतात पतितोपी नमस्कृतः. पतिताला सुद्धा माही भट्टाने नमस्कार केलेला आहे. लक्षात काय. पतिताला सुद्धा माही भट्टाने त्या ठिकाणी नमस्कार केला. इंद्रभट्ट आहेत हे दर्शने आहेत. पती त्या सृष्टीचे प्रमाद आहे परंतु कन्वेश आहे. एक देवांच्या दर्शनाला आले छिन्नस्थळीवरती आणि निरूपण चाललं होतं आणि देवाला दुसऱ्या दिवशी आमंत्रण द्यायचे विसरून गेले. ते आमंत्रण देण्यासाठी भोजनास आले. पाऊस वळलेला होता. ढग आले. देव म्हणतात तुम्ही जा तर पाऊस. पण ते पुढे चालायचे पाठीमागं पाऊस पडतो. ज्यावेळी घरी पोहोचले त्याला संपूर्ण पावसाचे मूठ खाली. चौकीच शॉर्ट म्हणजे तुम्हाला म्हणतो परत जाऊन तुम्ही बघायचं. पूर्वार्ध आहे 25 आपलं उत्तरार्ध 161 नंबर आहे चरित्राचा. इंद्रभट्ट विनंती करून गेलेले होते. आपले छिन्नश्री ज्या 13 वेळा आहे त्याच्यामध्ये ही वेळ आहे. इंद्रभट्टा आहे छिन्नश्रीच्या किती वेळ आहे? 13 वेळा आहे. आमच्या देवाना सकाळचा पूजावसर होतो. देव आमच्या अश्वत्थाच्या मुळी म्हणजे अश्वत्थाच्या पिंपळाच्या झाडाला म्हणतो. अश्व आणि अ म्हणजे नाही. आज ती स्थिती ती उद्या आहे की नाही कुणाष्ट. जरी वारा जरी वाहत असला तरी पिंपळाचं पान हलवतो. लक्षात. संसार अशा प्रकारचा. आज आहे ती परिस्थिती उद्या नाही. आज आहे ती परिस्थिती उद्या नाही. म्हणजे देवानं असं झालं. देव असणे बसूनच आहे. आरोगणीची वेळ होती. बाई सांगती देवाला जी जी आरोगणे बीजी किजो. वेळ झालेली आरोगणीची.
चिंता बाईसाला आहे, प्रेमी भक्त आहे तो. देवाने आमच्या उदराकडे असं अवलोकन देव म्हणतात, बाई अजूनही हे मागे ना, का अजून भूक लागलेली म्हणजे. कारण प्रतीक्षा कुणाची आहे? इंद्रभट्टाच्या ओठाची. आता इंद्रभट्ट हे आमंत्रण देऊन गेलेले असतात, हे बाईसाला माहिती नसतं. बाईसाला हे माहिती नसतं. पुन्हा अर्धा तास घेऊन ते बाईस सांगतात, बाबा आरोग्य बीजी किती आरोग्य या. पुन्हा देवारामच्या उदराकडे अवलोकला नाही. देव म्हणतात, बाई अजूनही मागे, अजूनही आम्हाला भूक लागलेली नाहीये. तरी मार्तंड जवळ असतात. देव म्हणतात, मार्तंडाला या श्रीनारायणाच्या कोळी म्हणजे आवाराची भिंत आहे तिथं उभे ठाका आणि घोगर गाव मार्गात तिकडे पहा, कोणी येतंय का ते पहा. मला वाटते देवांची आज्ञा पाळल्यानंतर पहिलंच बहुतेक गेलेलं असेल मार्तंडाशी. इमानदारीत केलेलं काम असेल ते एवढीच असेल. मार्तंड धावत गेले आणि त्या कोळीत उभे राहिले. घोगरवाच्या मार्गाला पाहिलं तर त्यांनी पाहिलं तर दोन एक दुरून अशा अस्पष्ट अशा दोन आकृत्या येत आहेत. त्यांनी पाहिलं. अरे देवाला सांगितलं की जी जी घोगर गावावरती पाहिलं तिथून दोन अस्पष्ट अशा आकृत्या येत आहेत. तेव्हा जा, न बोलत त्यांच्या डोक्यावरचं ओझं तुम्ही घ्या. काही बोलायचं नाही. न बोलत त्यांच्या डोळ्यावरची ओझे घ्या. मार्तंड ज्यावेळी गेले ती इंद्रभट्ट ओझ्याने दाटलेले होते. त्यावेळी त्यांच्या घरी श्राद्ध होत. त्यांच्या घरी श्राद्ध होत. आणि पूर्वी असा विधी होता की व्याह्याला जावयाला श्राद्धाला बोलवायचं. असा पूर्वीच्या काळामध्ये विधी होता. इंद्रभट्ट होते. त्यांच्याबरोबर दुधाचं एक तुपाचं पूर्ण म्हणजे रोटी घेऊन एक जण होता. तो त्यांच्या व्याही होता. मार्तंड गेले. त्यांच्या डोक्यावर तो ओझं घातलं. इंद्रभट्टाने त्यांच्या हाताची तुपाची लोटली ती घेतली आणि त्यानंतर तुम्ही घरी जा, तुम्ही भोजन करा, मी येतो. इंद्रभट्ट आले. आमचे देव त्या ठिकाणी अश्वत्थाच्या मुळाशी देव बसलेले. त्याच वेळेला ब्रह्मचारी देव हे द्वारकेहून देवांच्या दर्शनाला आलेले असतात. किंवा त्यांचं जे श्राद्ध आहे त्यांना माहिती होतं इंद्रभट्टाच्या घरचं बोलते आलेले. इंद्रभट्ट आले. आमच्या देवांना दंडोत केला. श्रीचनाला लागले. पूजा अर्चा आमच्या देवांची तिथे बसून केली. तिथंच पूजा केली. ब्रह्मचारी देव आलेले आहेत आणि तात विस्तार होतो आरोग्य तुमच्या देवांचा. देव म्हणतात इंद्रभट्टाला, इंद्रिया तैसे न तैसे काही नव्हे. म्हणजे आज तुमच्या घरी श्राद्ध आहे. श्राद्धाचा विधी पितरांना अर्पण न करता जर इतर ठिकाणी केला तर ते पितृ अर्पण होत नाही. तुम्ही तो विधी करायच्या अगोदर तुम्ही आम्हाला भोजन खाऊ घालताय किंवा श्राद्धाचा जो काय विधी विधान तुम्ही आमच्या ठिकाणी करणार आहात काय? देव म्हणतात जे जी गोसावंच्या काही तैसे तसं काय नाही. तुम्ही भोजन करा, तुम्ही भोजन. ब्रह्मचारी देव आहे. देव म्हणतात आम्ही स्वतः आहे ब्रह्मचारी देव. कृष्णेचे कापडी करंडिया लोहाव्या गवसनी आपण स्वतः आहे. ब्रह्मचारी म्हणणं संन्यासी परंतु दर्शनी आहेत, अनुकूल संस्काराचे आहेत. कृष्णेचे कापडी म्हणजे गोमतीवरून सरळ साधा अर्थ आहे. गोमतीवरून तीर्थयात्रा करीत करीत आले किंवा पूर्वी यात्रेला गेल्यानंतर यात्रेकरूच्या अंगावरती एक विशिष्ट प्रकारची चादर असायची. शाल आपण ज्याला म्हणतो की त्या त्याला जावल्यानंतर विशिष्ट प्रकारची शाल किंवा चादर असायची. करंडिया लोहा करंडीच्या छोट्या टोपल्या लाल रंगाच्या गवसणी आहेत. देव म्हणतात भोजन करताना बापुरे इंद्रियाच्या देवा नेंद्रियाच्या देवा देवासी सरी. बापुरे म्हणजे आश्चर्यकारक बोलण्याची परिभाषा आहे. इंद्रभट्टाला देव म्हणतात तुमचे किती भाग्य किती थोर आहे, वास्तविक थोर आहे, वास्तविक थोर आहे. तो परमेश्वर वधूचा अवतार भजनी सापडला पाहिजे का नको? काय त्यावेळेला पात्र होतं, पदार्थ नव्हतं. आज पदार्थ आहे, पात्र नाही. विसंग केली की नाही? पदार्थ पात्र. तुझ्या दैवाची भाग्याची बरोबरी इंद्र सुद्धा करू शकत नाही.
इंद्र सुद्धा तुमच्या भाग्याची बरोबरी करू शकत नाही. अशी प्रशंसा परमेश्वर स्वतः करतात आपल्या सैनिकांनी. ते म्हणतात तुम्ही भोजन करा. अशा प्रकारे तोष पूर्वक आमच्या स्वामींचं भोजन चाललेलं आहे. भोजन होऊ शकतं. त्याचे जे सर्व जे पितर आहेत ते पितर सर्व मुक्त केले. जेवढे असतील तेवढे, जिथं कुठं असतील तिथं मुक्त केले. म्हणून आपण श्राद्धाचं भोजन जेवायचं असा अर्थ नव्हे. तर तुम्ही जेवायला जात नाही. हे लक्षात ठेवायचं. हा संविधानीचा आचार आहे. डॉक्टर, हा देव मंदिर आपण जातोय नाही. हा आचार संविधानीचा आहे. आता नाही काही श्राद्धाचं भोजन परमेश्वर येतो. परमेश्वर उद्या म्हटले भट्टवसांना पाठवलं की महादेवराच्या श्राद्धाला काही नाही का पाठवलं. पण ते श्राद्धाचं जेवण जेव्हा डोबेला जेवण शिक्षा पण केलं आचार्यानं की नातोबांना शिक्षा पण केली की नाही. हा घ्यायचं नाही म्हणून शिक्षा पण केलं की नाही. परमेश्वर अवतार आहे तो. काही सर्वांचा स्वामी आहे. म्हणून तुम्हाला तो आपण कधी प्रार्थना देवाला करावी की त्या इंद्रभट्टाच्या भोजनाचा अत्यंत दोषाने स्वीकार केला. दोषपूर्वक त्यांच्या भजन पुन्हा स्वीकार केला. स्वामी श्री चक्रधर महाराजा कदाकाळी माझ्या सुद्धा कदानाचा असा स्वीकार करा. कदानाचा माझ्या असा स्वीकार तुम्ही करा. असं जे भाग्य आहे भाग्य प्रदान करा. स्वामी श्री चक्रधर महाराजा गरीबाला भाग्य प्रदान तुम्ही करा. जननीच्या कर करू माझ्या दोष तळी उदरी सावरा तुम्ही. कुणी नाही दोषाची सोडवणूक करणारा. कुणी सुद्धा चतुर्विधातून सोडवणारा. कुणी सुद्धा नाही. तुमच्या शिवाय जाऊ देऊ नका. मायबापा नित्य नरकाला देवता शास्त्री जाऊ नका. आणि माझ्या असा एखादा क्रियेचा योग आणि माझ्या भजनाचा कदानाचा स्वीकार करून मला पूर्व भजन घडून मला एखाद्या प्रेमाचा विधी घडावा. मला प्रेमाला पात्र करा. स्वामी श्री चक्रधर महाराज या दुःख आपण करावं. ते इंद्रभट्टाला भाग्य लागलं, आपल्याला भाग्य लाभलं नाही. ते 700 वर्ष होऊन गेले. 700 वर्ष होऊन गेले तरी आपण अजून सुद्धा त्या प्रपंचरूपी कर्दमात होतोय. चिकन आहे आपण त्याच्यामध्ये काय हे परमेश्वर मागतात. अजून देणं घडलं ते घडलं नाही. आताही मागतात परमेश्वर. होतंय का देव काय. अरे देव कुणाचा आहे. देव विहित आचार निष्ठाचा. देव कुणाचा आहे. देव तापसाचा. देव कुणाचा आहे. देव स्मरण निष्ठाचा देव आहे. गुरु म्हणील देव माझा, देव त्याचा नाही. काय देव त्याचा नाही. ध्यान तर सुद्धा आपला अशा ठिकाणी व्हावा संबंधियामध्ये घरामध्ये न होता उमरा ओलांडून बाहेर तरी काय. ध्यान तर अशा प्रकारचा आपला व्हावा जिथं आपलं कुणी नाही आणि मी कुणाचा नाही आहे. देव माझा आणि मी देवाचा आहे. देव माझा आणि मी देवाचा आहे. अशा ठिकाणी मरण यावं. मरना भला विदेश का जहान अपना कोई. मरना भला विदेश का जहान अपना कोई. पशुपंची भोजन करे तो जग भंडारा होय. पशुपंची भोजन करे तो जग भंडारा. देवाला प्रार्थना करावी. दुःख आपलं परिवर्तित करा. असं नसा आपण असा अभागी आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजा मी अपवित्र आहे. पवित्र करा मला. आपल्या श्रीचरणी आश्रय द्या. सन्निधानामध्ये घ्या. स्वरूपी समरस करा. आपला आनंद आहे. नवम नवम तनुमधुरम तथापि. असा जो आनंद आहे त्या आनंदाला पात्र करा. दुःख करावं आपल्या दोषाचं. त्या ठिकाणी दोष आपले आठवावे. दुःख करावं. साधन दात्याची श्रीमूर्ती आठवावी. आणि एक म्हणी ओढावा आणि म्हणावं श्री चक्रराव गोसावींचे चरण शरण. त्याचं पुढं का वाच सवाल वक्षस्थळ ऐसे भाविजे ध्यायजे जे महात्मा नाम पूर्वक कुमारी खाजे देववने.
वक्षस्थळायसे भाविजे ध्यायीजे की महात्मा नाम पूर्वक कुमारी खाजे देवविने. हे चरित्र आहे भरेगावचं. पूर्वार्ध 408. हे नंबर तुम्हाला शोधायला नको. पूर्वार्ध 408. तुला देवांचा मुक्काम आहे भडगावला 3 दिवस. अगोदर गावाच्या बाहेर स्थान आहे शिवालयामध्ये. ते स्थान आहे रचमचेचं. रच म्हणजे रतीचे नित्यत्व विलास, मच म्हणजे मतीचे नित्यत्व विलास. गोसावे ते न मनेशनच्या देवाने त्या स्थानाचा त्याग केला. नदी आहे, अशी नदी आहे. सर्व आहे तसंच आहे. तीच जमीन आहे, तीच माती आहे, तीच सर्व आहे. पण परमेश्वर त्या मातीवरती परमेश्वर चालला आहे का? परमेश्वर तीच जमीन आहे ना, तीच सर्व आहे ना. परमेश्वर आहे तो केवढा मोठा सोहळा आनंदाचा असेल. परमेश्वर आहे, कृतज्ञ आहे. ज्या देवाने नदी ओलांडली गावामध्ये आहे. आणखी त्या देवांचा जो मुक्काम जो आहे त्या वसई म्हणजे जैन लोकांचं पूजास्थान त्याला वसई असं. जैन लोकांच्या पूजास्थानाला वसई असं म्हणतात. आमच्या देवांचा मुक्काम आहे त्या मंदिरामध्ये वसई. जैनांचं जे पूजास्थान आहे त्या पूजास्थाना मंदिरामध्ये आमच्या देवांचा मुक्काम आहे. बरोबर इंद्रभट्ट आहेत. आणि ब्राह्मण लोक आहेत ते जैनाच्या मंदिरात जात नाही. लक्षात ठेवायचं. मृत्यूपत करेल ब्राह्मण प्रकटी जैन मंदिरात जाणार. बौद्ध धर्म आणखी जैन धर्म आहे ईश्वराला न मानणार आहे. कर्मवादी आहे. काय आहे? हे कर्मवादी आहे. काय? ईश्वराचं अस्तित्व मानत आहे. बौद्ध असो की त्यांचा शून्यवाद आहे ना. बौद्धांचा ते शून्यवाद आहे त्यांचा. बरोबर आमचे इंद्रभट्ट आहेत. देव म्हणता इंद्रभट्टाला इंद्रभट्टो ब्राह्मणाला तर वसई फार वर्ज्य आहे. कधीच ब्राह्मण येत नाही त्याच्यामध्ये. ब्राह्मण लोकांना जैन मंदिरामध्ये जाता येत नाही. तुम्ही कसे आलात? ब्राह्मण चाललेला आहे समोरून हातीचं वेन झाले टक्कर त्याला हाती आला म्हणजे भिंत आली तर भिंतीमध्ये हातीच्या पायाखाली मरून जाणं पसंत करेल. परंतु ब्राह्मण कधी जैन मंदिरात जाणार मरण पत्करेल परंतु जैन मंदिरात जाणार. तुम्ही कसं काय आहे? ते म्हणतात आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही आमच्या देवांसाठी आलेलो आहे. काय आहे? आम्ही आमच्या देवांच्यासाठी आलेलो. अशी तिथे बरीच स्थानं आपली आहेत. सासराची मुली त्यावेळेला होती म्हणजे तिथंच आमच्या देवानी होळीचा सण खेळलेला आहे. होळी आपल्या देवानी खेळली म्हणजे देवांचा मुक्काम त्या जैन मंदिरामध्ये आहे. वसईमध्ये देवांचा मुक्काम ही कुमारिका आहे. 12-13 वर्षाची मुलगी आहे. आणि तिचं पाणी भरण्याचा व्यापार चालू असतो. तिचा पाणी भरायला जाताना त्या दरवाजासमोर याची उभ्याची देवाना पाहायची. देवानाची याचा अर्थ असा आहे की आम्हाला एक आलिंगन द्या आणि तुम्ही पुढे जा. क्षमालिंगन आहेत की नाही? बटोबासाला क्षमालिंगन आहे, औसाला क्षमालिंगन आहे, दादोसाला आहे, महादास किती क्षमालिंगन आहे चरित्रामध्ये. लक्षात ठेवायचं. अनंता सृष्टीची विकाराची जी अयोग्यता आहे ती परमेश्वर क्षमालिंगन देऊन नसतात. बसला अर्थ? ठीक बसला जाता. अनंता सृष्टीची विकाराची जी अयोग्यता आहे ती परमेश्वर क्षमालिंगन देऊन नसतात. देवचे हो म्हणायचे क्षमालिंगन पुढं जाती पुढं जायची. असं 1-2 वेळा झालं तिचा पाणी भरण्याचा व्यापार तिचा संपला. आणि तिसऱ्या वेळेला ती येथील मंदिरात उभी राहते. दरवाज्यात उभी राहते. देवाला पाहते. देवच्या आतल्या बाजूला बसलेले असतात आणि देवाना पाहते. देव तिला पाहतात. देव म्हणतात महात्मे हो या. काय म्हणतात? महात्मे हो या. प्रेमाची अधिकारी कसं आहे ती प्रेमाची अधिकार आहे. ही तर पात्रता जी आहे ती प्रेमाची आहे. आणि म्हणून कोण्या कवन त्रियंत केसने पात्र आपल्याला माहिती आहे का? कुणाची भीतर पात्रता काय आहे ईश्वराला माहिती आहे. म्हणून आपण बाह्य पात्रते लक्ष होता भीतर पात्रतेवरती लक्ष ठेवावं. त्याचा परमेश्वरात ते स्वीकार आहे की अभिमान आहे. देव आमचे ते आत आले. ते देव तिथं या म्हणतात त्याला बसायला त्यावेळेला साधेनं सर्वांना खाजे वाटलेलं. खाजे म्हणजे
जेवणा व्यतिरिक्त मध्यंतरी खाण्याचा एक फराळ किंवा पदार्थ आपण खाजे म्हणतो. काय जेवणा व्यतिरिक्त मध्यंतरी खाण्याचा पदार्थ आपण काय म्हणतो? फराळ म्हणतो. त्याला खाजे असं म्हणतो. साधेनं सर्वांना खाजे वाटत, सर्वांना समान पाळण केलेलं होतं. ती बसलेली देव म्हणतात बाई चला बाई खाजे घेऊन या. आता बायांचा लेपी गुण असा आहे की कधी जरी पतीने जरी मागितलं तरी ती एवढंच हिंदी जास्त काय देणार नाही. त्यांचा लेपी गुण आहे. पदार्थ या ठिकाणी त्यांचं खूप आत्मत्व असतं. जर पदार्थ असेल की चेतन पदार्थ असेल, खूप आत्मत्व स्त्रियांचं त्या पदार्थाच्या ठिकाणी असतं. काही म्हणून म्हणतात ना की चिमणीवर सुई जर पडली तर रात्रभर नाही सापडली, चिमणीवर तेल जाळेल पण ती सुई शोधून काढली. इतकं आत्मत्व पदार्थाच्या बायांचं इतकं आत्मत्व होतं. चिंध्याचं गठ्ठळ बांधून ठेवलं काही कामाचं नसतं. देवदान बाईसाला बाई खाजे आहे ते घेऊन या. बाईसा एवढं घेऊन येते. देव म्हणतात एवढंच का? एवढंच का? बाईसा म्हणजे ती काय आपल्या वर्तुळातली आहे का? आपल्या संग्रहातली आहे काय? मग तिला सर्वांच्यावर समान पाळू द्यायचं काय? देव म्हणतात की बाई तुम्ही येत कोण व्हान हे कोण नव्हा. तुम्ही कोण आहे आमच्या इथे? तुमची जी पात्रता आहे तीच पात्रता हिची आहे. तुम्हाला माहिती नाही तुमची जी पात्रता आहे तितकीच पात्रता हिची सुद्धा आहे. आलेली कुमारिका ही तुमचं आमचं कुठलं मैत्रीण, तिथं आमचं कुठलं भांडण आहे? तिथं आमचं कुठलं भांडण आहे? तुम्ही जवळची आणि ती कुठली दूरची आहे? सर्वांच्या सारखं पाळं घेऊन बाईसा गेली. मग खाजे जसं सर्वांना दिलेलं होतं ते आणलं, तिला दिलं, प्रेमानं खाजं खाऊ घातलं, तिला पाणी खायला दिलं. आणखी एखादा पिता जसं आपल्याला असा या एक क्षमा कुरवाळतो, त्या पिताचा आपल्या मुलीला आपल्या मुलीला जसं आपलं कुरवाळतो, आलिंगन देतो आपली मुली. काही तिथं एकच तरुणांगी पती पुत्रा त्या रंगी प्रिबाप भावाच्या मनी न दिगे का. एकच स्त्री असते. आलिंगन देताना पतीला वेगळं, बापाला वेगळं, भावाला वेगळं. भाव तिथे वेगळा आहे. भाव त्या ठिकाणी वेगळा भाव आहे. त्या ठिकाणी म्हणजे देवाने मोठ्या प्रेमाने जर आलिंगन दिलं आणि सांगितलं की महात्मे हो आता जायचं. आपण या ठिकाणी एवढंच चरित्र आठवायचं आणि त्या ठिकाणी काय भावनाशी व्यक्त करायची आहे. वक्षस्थळाची आठवण करायची आहे. उदर वक्षस्थळ आमच्या देवांचं कसं आठवायचं आपल्याला. आपण तर पाहिलं नाही. जी 32 लक्षण आहे त्यामधला एक सौंदर्यातला प्रकार आहे. काही तर या ठिकाणी भावना पण असे व्यक्त करायचे. भगवंता धन्य ती घरीगावची कुमारिका आहे जिला आपण क्षेमालिंगन दिलं. परमेश्वरात काय नाही तिला क्षेमालिंगन घडलं तरी धन्य समजेन स्वतःला. तुम्ही असा गेली असा भावना काय करायची व्यक्त. असं जरी घडलं तरी भरपूर आहे. काय पिता या नात्याने जर क्षेमालिंगन तुम्ही दिलं स्वामी श्री चक्रधर महाराजा काय तिला खाजे खाला संतृप्त केलं तुम्ही. स्वामी श्री चक्रधर महाराजा पित्याचा भाव केला. काय पित्याचा भाव तिला समर्पण केला. स्वामी श्री चक्रधर महाराजा असं तुमच्या प्रेमाचं खाजू मला खाऊ संतृप्त काही नको. परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवो काही विको विहार मागावे. जीवे परमेश्वराचे प्रेम मागावे. असं नुसतं जरी दर्शन जरी झालं तरी श्रीचरण टुकडी देवा तर प्रेम दे. बाकी काय प्रेमदान द्या. जे साधा हरी दर्शनाला देव होता साधेला साधेव काय पुसा काय पुसा. तळी साधा म्हणती जी जी मी पुसवून येणे मला काही समजत नाही. काय विचारायचं कळलं तर पाहिजे. देव म्हणतात वेडी नवा पिसी नेवा पुसून येणं कैसे. पुसून येणं कैसे. देव म्हणतात पुन्हा काहीतरी मागा. देव म्हणतात पुन्हा काहीतरी. देव म्हणतात पुन्हा काहीतरी मागा. साधा म्हणते जी जी मी मागू मला मागा नाही कळत. पुन्हा देव म्हणतात की काहीतरी मागा. काहीतरी मागा.
साधा म्हणती जी जी आपला पुण्यसंबंध द्यावा. काय मागितलं साधे रशिया ब्राह्मणानं ते मागितलं काय साधेने काय मागितलं जी जी आपला पुण्यसंबंध द्यावा. देव म्हणतात नेनो नाहीसे मागितले तर जाणून काही मागते साधे हो. देजेल पुण्यसंबंध युनिव्हर्सल ट्रूथ त्रिकाळावाली सत्य काळ्या गाड्यावर जयेश आहे. झाला पुण्यसंबंध काय आहे झाला पुण्यसंबंध. अशी देवाला आपली भावना अशा प्रकारची असतात. दुःख अशा प्रकारचं असं दुःखाशिवाय परमेश्वर प्राप्त नाही. संसारामध्ये सुद्धा दुःख कष्ट केल्याशिवाय मिळतंय का. आता 12 रोटी करावं लागते की नाही. कष्ट काबाल कष्ट करतोय की नाही. दुःखाशिवाय कुठली गोष्ट प्राप्त होती काय. सुख साधने देव न पविजे नाही का. असं दुःखरूप साधन परमेश्वराने का लिहिलेलं आहे. का असं लिहिलं. कुठलीही साधना कठोर तपश्चर्या केल्याशिवाय प्राप्त होत नाही. लक्षात ठेवायचं. दुःखे दुःख नसावे ईश्वरीचा हेतून दुःखरूप साधन दिले काय. अर्थ लक्षात ठेवा. दुःखे दुःख नसावे हा ईश्वरीचा हेतू. काट्यानंच काटा काढला. काट्यानं काटा म्हणून दुःखरूप साधन ईश्वराने लिहिलेलं आहे. ते माझ्या करता काय माझ्या करता. माझा अर्थ कसं आहे सुख दुःख कर्माने प्राप्त झालं ते माझं. मागचा अर्थ कसं ईश्वराला काय तरी ज्याचं देणं आहे ते दिलं पाहिजे. ज्या अनुसार ना ईश्वरला सगळंच माफ होईल. सगळं माफ होईल. आमचे नियोजन सरळाला गेले. गणपत आपला एक अधिकार जवळ आलेला आहे. ओल्या पात्री ओल्या वस्तूपाठाकडे भजन घडलेलं आहे. आणि महारोगाचं शरीर आहे. महारोग आहे शरीर महारोगाच आहे ना. ते म्हणता जे जे त्यांची ब्राह्मणी म्हणजे 2 बाळ भेद असतील. ब्राह्मणाचं कुष्ठ झाला. ते म्हणतात की अनुसर देव म्हणतात ते अनुसरा मग धाडे जे आमचे खाऊ हे आहे. अनुसरा तुम्ही आम्ही धाडतो. ते ब्राह्मण फार हुशार असतात. ते पराक्रम साहेबांचे सांगितले मला काय आम्ही एक दिवसाचा गणपती बसवतो आणि विसर्जन करतो. त्यांनी मला सांगितलं असे आम्ही ब्राह्मण लोक फार हुशार आहे काय. ते आम्ही म्हणतात की आमच्या ब्राह्मणाने सत्याला घातला आहे कधी आजपर्यंत कुठल्या ब्राह्मणाने नाही. बाकीच्या पूजा वाचणार म्हणजे ब्राह्मण जे आहे ते म्हणतात की जी जी अनुसरण धाडीजे तायसेच कान धाडीजे. कशाला अनुसरलं पाहिजे. असं झालं की तुझ्यावर तेवढं सामर्थ्य नाही का माझे दुःख दूर करायला. जे म्हणतात ते त्याची खावणी आमची आवड आहे तुम्ही अनुसरा. बरोबर आहे अगोदर तुम्ही अनुसरा मग काही तैसी अनुसरती परी ती जेवे जाण नर चुकवती ती परी परमेश्वर जाण. तिने वानरीचा अनुष्ठान धरती परी ते जाणे नऊ शक्ती काय. म्हणून तुम्हाला सांगतो की जे आहे तत्वज्ञान यथार्थ जे आहे ते परंपरेचं तत्वज्ञान आहे. यथार्थ जे आहे. आमच्या देवाने घर सोडलं कशासाठी. घर सोडलं कशासाठी देवाने आमच्या. का फकीर स्वीकार केली आमच्या देवाने काय. मागेही सांगितलं संसारे असता मोक्ष जोडे आयशे जरी निश्चित घडे तर शुकाधिक का होऊ निगडे बैसती कडिकापर्यंत वेळ लागलो होतो. ज्ञानामध्ये राहिले जाऊन तप साधन त्यांना वेळ लागलं होतं. देवाला वेळ लागलं होतं. वट्टोबासाला वेळ लागलं. भाईमित्रांना वेळ लागलं. सांग विचारा निके विचारा सांगा तुम्ही पावत असेल. भाईमभटाला नसते दास्य मोचक जैसे प्रतिसारी हे बोध संक्रमण झालं. दास्य मोचक आहे अनुसरायचं आहे म्हटलं ना. भाईमभटाला भट्टो वडवे काळ काय म्हटलंय. वडवास मानायला म्हणतात. काळ मानकोपी बसलाय कधी घेऊन जाईल ते सांगताय. कसला विचार करताय. कसला विचार करताय तुम्ही काय. म्हणजे देवाने सांगितलं नाही अनुसार श्रीमुक्ती ते शब्द ब्रह्मवाणी काही आम्ही चरित्र आम्ही अभ्यासतो ती ब्रह्मवाणी आणि म्हणून अनुसरल्याचाच देव आहे. अनुसरल्याचाच देव आहे. घरी स्मरण करता येते. मंदिराची आवश्यकता काय आहे. घरी स्मरण करता तर मंदिराची आवश्यकता काय. मग
एकाने सुंदर उदाहरण दिलं. आपण उन्हातून येतो, वारा तोच असतो, आणि उन्हातून चालू एखाद्या झाडाखाली आपण तो वारा तोच असतो, वाहणारा वारा तोच. तिकडे गरम न कुठं थंड लागतं. ज्या वेळेला परमेश्वराच्या मंदिरामध्ये आपण जातो त्यावेळेला ध्यानस्थ होत आहे, घरामध्ये रत्नाचे याचं सांगतो होईल का स्मरण, साधेल का तसं तसं. आता जेवढं तुम्ही या संसाराच्या वेगळे मगापासून झाला असं घरामध्ये राहता येईल का? नाही राहता येईल. आणि म्हणून बंधूंनो, आज आपण थांबूया इथे. जाता 8:30 झाले. उद्या आपला पाळवा आहे. सगळ्यांनी आपल्या एकत्र येऊन स्मरण करूया. खरोखर स्मरण करू. 1 तासाचं स्मरण थोडे काय उद्या दाखवते आमचे कन्नडाला आमचे दाखवते तुम्हाला वाचून. सगळे आपण एकत्र बसू. आणि 1000 हा ज्या वेळेला प्रार्थना करायला वरती उठतात ना, त्यावेळेला परमेश्वरावर सुद्धा विचार करावा. 1000 सह्या गेल्या तर फाशी रद्द होतो. तो सुद्धा विचार करतो ना राष्ट्रपती. 1000 हा ज्यावेळेला परमेश्वराच्या नामाचा उच्चार करतील, ज्यावेळेला परमेश्वराला सुद्धा विवश व्हावं लागतं, पराभूत व्हावं लागतं. म्हणून उद्या पाळवा आहे. या सगळ्यांनी आपण बसू. उद्या जरा मोकळं नाही करून थोडंसं स्मरण करूया, देवाला प्रार्थना करूया, उपहार करूया. आपापल्या आपण घरी, मी माझ्या, तुमचंच आहे, माझं नाही, परंतु आपापल्या कार्याला दंडवत. हां, तर काय असेल तर तुम्हाला उभारी बोला की काय असेल.